नमस्कार मित्रांनो, आज आपण BA भाग 3 च्या 5व्या सेमिस्टर बद्दल माहिती बघत आहोत. मित्रांनो, यापूर्वी आपण या 5th सेमचा सिलेबस त्यासोबतच फ्रेंच राज्य क्रांती आणि आशिया व आफ्रिकेतील युरोपियन वसाहतवाद बघितला. तर आजच्या या क्लासमध्ये आपण साम्राज्यवाद व साम्राज्यवादाच्या उदयाची कारणे आणि परिणाम याबद्दल सविस्तर माहिती बघूया. तर साम्राज्यवाद म्हणजे काय? तर एक देश, एक वंश, एक भाषा, एक धर्म लोकांनी दुसऱ्या देशावर राजकीय वर्चस्व निर्माण करणे, याला साम्राज्यवाद असे म्हणतात. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्या देशातील वंश, भाषा, धर्म हा दुसऱ्या देशांवर लादणे, त्यासोबतच आर्थिक आणि राजकीय वर्चस्व निर्माण करणे, यालाच साम्राज्यवाद असे म्हणतात. यासोबतच पूर्वी राजकीय साम्राज्यवाद होता, परंतु पुढे यामध्ये बदल होऊन एका नवीन साम्राज्यवादाची निर्मिती झाली. त्यालाच नवीन साम्राज्यवाद असे म्हणतात. तर एका देशाने दुसऱ्या देशावर वर्चस्व निर्माण केल्यास वर्चस्वी देशातील कच्चा माल, साधन संपत्ती तसेच सर्व आर्थिक बाबींचा उपयोग वर्चस्व निर्माण करणारा देश आपल्या देशाच्या प्रगतीसाठी करून घेतो. आपले आर्थिक वर्चस्व निर्माण करतो. यालाच नवीन आर्थिक साम्राज्यवाद असे म्हणतात किंवा नवीन साम्राज्यवाद असे म्हणतात. तर या नवीन आर्थिक साम्राज्यवादालाच नवीन आर्थिक साम्राज्यवाद सुद्धा म्हणतात. आपल्यास माहितच आहे की या साम्राज्यवादाची सुरुवात प्रामुख्याने औद्योगिक क्रांतीनंतर मानल्या जाते. औद्योगिक क्रांतीचा कालखंड हा 1750 ते 1850 असा समजला जातो. आणि औद्योगिक क्रांतीनंतरच हा नवीन आर्थिक साम्राज्यवाद उदयास आल्याने या साम्राज्यवादाला औद्योगिक क्रांतीचे अपत्य म्हटले जाते. तर या औद्योगिक क्रांतीच्या अपत्यामुळे कोणत्या देशावर कोणते परिणाम झाले, तसेच या साम्राज्यवादाच्या उदयाची कारणे कोणती होती, याचा जर आपण शोध घेतला तर आपल्याला पहिलं कारण दिसून येते ते म्हणजे औद्योगिक क्रांती. मी आत्ता सांगितल्याप्रमाणे औद्योगिक क्रांती ही सर्वप्रथम इंग्लंडमध्ये झाली.
औद्योगिक क्रांतीचा कालखंड हा 1750 ते 1850 प्रामुख्याने मानला जातो. या औद्योगिकरणामुळे नवनवीन तंत्रज्ञानाची निर्मिती झाली, नवनवीन यंत्रांचा शोध लागला आणि त्यामुळे आता नवीन आपलं साम्राज्य निर्माण करण्याची होड अनेक युरोपियन राष्ट्रांना लागली आणि त्यातूनच या साम्राज्यवादाचा उदय झालेला आपल्याला दिसून येतो. दुसरं कारण आहे म्हणजे भौगोलिक शोध. पोर्तुगीज, डच, अमेरिका येथील अनेक खलाशांनी आशिया आफ्रिकेतील अनेक देश शोधून काढले. आशिया आफ्रिकेतील या नवीन भौगोलिक शोध लागल्यामुळे, येथील अनेक देशांचा शोध लागल्यामुळे हे देश येथे मोठ्या प्रमाणात कच्चा माल उपलब्ध होता आणि त्यामुळेच युरोपियन देश इथे आकर्षित झाले आणि यांनी या प्रदेशामध्ये आपले साम्राज्य वाढवण्यास सुरुवात केली. थोडक्यात या भौगोलिक शोधामुळे साम्राज्यवादाचा उदय झाला असे आपण म्हणू शकतो. नेक्स्ट कारण होते म्हणजे नैसर्गिक संपत्तीचे आकर्षण. आशिया आणि आफ्रिका खंडातील जे नवीन देश उदयास आले, जे नवीन देश जगापुढे आले, ते देश नैसर्गिक संपत्तीने परिपूर्ण होते. येथे मोठ्या प्रमाणात कच्चा माल होता आणि म्हणूनच या येथील कच्चा माल घेऊन आपल्या देशात घेऊन जाणे, तिथे पक्का बनवणे आणि याच देशामध्ये दाम दुप्पट किमतीने तो माल विकणे, अशी हक्काची बाजारपेठ युरोपियन राष्ट्रांना मिळाली. आणि या नैसर्गिक संपत्तीच्या आकर्षणामुळेच अनेक युरोपियन देश आपण बघतो की आशिया आफ्रिकेमध्ये येऊन त्यांनी सुरुवातीला आपलं राजकीय वर्चस्व निर्माण केलं आणि त्या पाठोपाठ त्यांनी आपलं आर्थिक साम्राज्यवादही या ठिकाणी निर्माण केलेला दिसून येतो. नेक्स्ट कारण आहे ते म्हणजे भांडवलशाहीचा उदय. भांडवलशाहीच्या उदयामुळे व्यापार आणि उद्योगाला गती मिळाली. या व्यापार करण्याच्या उद्देशाने अनेक देशांमध्ये कंपन्या स्थापन झाल्या. इंग्लंडची कंपनी सर्वांना सर्वश्रुत आहे, ईस्ट इंडिया कंपनी. ईस्ट इंडिया कंपनी जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन व्यापार करू लागली आणि व्यापार आपला सुरळीत चालावा म्हणून त्या ठिकाणी त्यांनी आपलं सुरुवातीला राजकीय वर्चस्व निर्माण केलं आणि तो देश आपल्या राजकीय प्रभुत्वाखाली आल्यानंतर त्यावर आर्थिक साम्राज्यवाद, नवीन साम्राज्यवाद अशा प्रकारे तिथे निर्माण केले. त्यानंतर जे आपल्याला कारणीभूत दिसते साम्राज्यवादाकरिता ते म्हणजे वाढत्या लोकसंख्येचा प्रश्न. युरोपियन देशामध्ये दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत होती आणि या वाढत्या लोकसंख्येला स्थलांतरित करण्याच्या उद्देशाने अनेक युरोपियन देशांनी आपले साम्राज्य आशिया आफ्रिकेमध्ये निर्माण केले आणि आपल्या देशातील लोकसंख्येला सर्व साधन संपत्ती मिळावी, सर्व सुख सुविधा मिळाव्या, त्यांना सगळे भौतिक सुख मिळावे याकरिता मात्र त्यांनी या आशिया आफ्रिकेतील देशांवर अन्याय अत्याचार करून तिथे आपलं वर्चस्व निर्माण केलं आणि त्यातूनच
या साम्राज्यवादाची निर्मिती झाली. दुसरं कारण होतं ते म्हणजे राजकीय वर्चस्वाची महत्वाकांक्षा. जगामध्ये आपलंच राजकीय वर्चस्व निर्माण झालं पाहिजे, ही महत्वाकांक्षा आपल्याला इंग्लंड, फ्रान्स, रशिया सुरुवातीला या देशामध्ये होती. पुढे निर्माण झालेल्या इटली, जर्मनी, डच, पोर्तुगीज याही देशामध्ये ही महत्वाकांक्षा निर्माण झाली आणि या महत्वाकांक्षेपोटीच हे देश दुसऱ्या देशावर आपलं वर्चस्व, विशेषतः राजकीय वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागले आणि त्यातूनच साम्राज्यवादाचा उदय झाला. नेक्स्ट कारण ते म्हणजे नवोदित राष्ट्रांची भूमिका. जर्मनी, इटली, जपान यासारख्या नवोदित राष्ट्रांनी सुद्धा या आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी आशिया आफ्रिकेमध्ये आपले हातपाय पसरवण्यास सुरू केले. जपानने लागूनच असलेल्या चीनमध्ये आपलं साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला, कोरियामध्ये साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मांचुरियामध्ये साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तर तिकडे जर्मनीने, त्यासोबतच इटलीने आपलं साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि या त्यांच्या प्रयत्नातूनच आपण बघतो की साम्राज्यवादाची निर्मिती झाली. दुसरं कारण म्हणजे धर्म प्रसाराचा शोध. ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्याकरिता अनेक युरोपियन राष्ट्रांनी मागासलेल्या, रानटी, अप्रगत, असंस्कृत अशा आशिया व आफ्रिका देशामध्ये जाऊन तिथे ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणे सुरू केला आणि या ठिकाणी आपल्या धर्माचा प्रसार प्रचार करीत असतानाच हळूहळू तिथे आपलं राजकीय वर्चस्व निर्माण केलं आणि बघता बघता आपलं साम्राज्यही निर्माण केलं. जोपर्यंत आपलं राजकीय वर्चस्व निर्माण होत नाही तोपर्यंत आपण आपल्या धर्माचा प्रसार तिथे करू शकत नाही. ही भूमिका या राष्ट्रांनी घेतली आणि म्हणूनच धर्म प्रसाराकरिता आपण समजू शकतो की साम्राज्यवादाची निर्मिती झाली. नेक्स्ट महत्वाचं कारण म्हणजे दळणवळण साधनात प्रगती. आपण बघतो की पोस्ट, तार, रेल्वे, रस्ते, वाहतूक, सडक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आणि या दळणवळणाच्या साधनामध्ये जी प्रगती झालेली आपल्याला दिसून येते त्यामुळे व्यापार उद्योगाला चालना मिळाली आणि या दळणवळणाच्या साधनातून अनेक देश आपण बघतो की आशिया आफ्रिकेमध्ये पोहोचले. तिथे त्यांनी हा दुर्गम अशा प्रदेशापर्यंत जाऊन पोहोचले. तेथील लोकांपर्यंत जाऊन आपला व्यापार वाढवला आणि हळूहळू व्यापार करत असताना त्यांनी आपला राजकीय वर्चस्व निर्माण केलं आणि बघता बघता तिथे नवीन आर्थिक साम्राज्यवाद सुद्धा निर्माण केला. तर या दळणवळणाच्या साधनात जशी प्रगती झाली तर तसा साम्राज्यवाद सुद्धा वाढू लागला असं आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट कारण दिसते ते म्हणजे अफ्रो आशिया राष्ट्रांचे दुर्बल. आपण बघतो की आशिया आफ्रिका मधील जे राष्ट्र होते ते अत्यंत दुर्बल होती
आर्थिक दृष्ट्या मागासलेली होती, शैक्षणिक दृष्ट्याही मागासलेली होती, त्यासोबतच सांस्कृतिक दृष्ट्याही अप्रगत होती. आणि म्हणूनच या दौर्बल्य राष्ट्राचा लाभ घेऊन लवकरच युरोपियन राष्ट्रांनी त्यांच्यावर आपलं वर्चस्व निर्माण केलं. त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्र होती. आपण बघतो की या आशिया आफ्रिकेतील दुर्बल राष्ट्रांजवळ नवनवीन शस्त्रास्त्र नव्हती. ती दुनिया पुराण्या शस्त्रासोबत लढत होती. त्यामुळे या युरोपियन राष्ट्रांनी लवकरच त्यांच्यावर आपलं वर्चस्व निर्माण केलं आणि त्यातूनच पुढे त्यांनी त्यातूनच आपण बघतो की साम्राज्य आपलं निर्माण करण्यास सुरुवात केली. तर या साम्राज्यवादाची कारणे बघितल्यानंतर आपण आता बघू की साम्राज्यवादाचं स्वरूप कसं होतं. तर इसवी सन 1870च्या सुमारास असं मानले जाते की साम्राज्यवादाचा उदय झाला आणि 1914 पर्यंत म्हणजे पहिल्या महायुद्धापर्यंत या साम्राज्यवादाचा प्रभाव होता. युरोपातील प्रगत राष्ट्रांनी संपत्तीची जगाची वाटणी आपसात करून घेतली. म्हणजे युरोपातील जे बराचसे राष्ट्र होती यांनी जगातील जी संपत्ती होती खास करून आशिया आफ्रिका या राष्ट्रांमध्ये ही आपसात वाटून घेतली. त्यासोबतच जुना साम्राज्यवादापेक्षा नवीन साम्राज्यवाद अधिक तीव्र होता. जुन्या साम्राज्यवादामध्ये फक्त राजकीय साम्राज्य होतं, परंतु या नवीन साम्राज्यवादामध्ये आर्थिक साम्राज्यवाद निर्माण झाला. आर्थिक वर्चस्व निर्माण करणे, आपली हक्काची बाजारपेठ निर्माण करणे हा मूळ उद्देश येथे युरोपियन राष्ट्रांनी ठेवल्याला दिसून येतो. या माध्यमातून तिथून कच्चा माल उचलणे, आपल्या देशातून तो पक्का बनवणे, पक्का बनलेला माल पुन्हा त्या देशात आणून दाम दुप्पट तिप्पट किमतीने विकणे, अशा प्रकारचं धोरण येथे आपला सुरू झालेलं दिसते. या साम्राज्यवादी स्पर्धेमध्ये युरोपियन राष्ट्राप्रमाणेच पुढे आपण बघतो की अमेरिका, जपान यांनी सुद्धा भाग घेतला आणि या आफ्रिका आणि आशिया खंडाचे या साम्राज्यवादामुळे फार मोठे विभाजन झाले. या साम्राज्यवादी स्पर्धेमध्ये आपण बघतो की इंग्लंड, फ्रान्स, रशिया, अमेरिका, जर्मनी, जपान, पोर्तुगल, स्पेन, इटली इत्यादी राष्ट्रांनी अनेक आशिया आफ्रिका राष्ट्रांमध्ये आपलं साम्राज्य निर्माण केल्याचं आपल्याला दिसून येते. तर या साम्राज्यवादामुळे काय परिणाम झाले हे आपण बघितलं तर आपल्याला दिसून येते की आफ्रो आशिया राष्ट्रे स्वातंत्र्यात गेली. कालपर्यंतची सन्मानाने स्वातंत्र्यापर्यंत आपलं जीवन जगत होते ती राष्ट्रे स्वातंत्र्यात गेलेली आपल्याला दिसून येते. त्या देशांवर या युरोपियन राष्ट्रांनी आपलं साम्राज्य, आपलं वर्चस्व गाजवणे सुरू केले. त्यासोबतच दुसरं महत्वाचा जो परिणाम झाला तो म्हणजे आफ्रो आशिया देशात आर्थिक दुरावस्था निर्माण झाली. का निर्माण झाली तर या देशातील नैसर्गिक साधन संपत्ती मोठ्या प्रमाणात लुटून युरोपियन राष्ट्रे आपल्या देशात घेऊन गेली. त्यामुळे ही राष्ट्रे आर्थिक दुर्बल बनली. त्यासोबतच दुसरा महत्त्वाचा परिणाम झाला तो म्हणजे पाश्चात्य संस्कृतीवर कल्पनांचा प्रसार झाला. हा एक आपल्याला एक चांगला परिणाम म्हणता येईल. तर
युरोपियन राष्ट्रामध्ये संस्कृती होती, ज्या कल्पना होत्या, जे विचार होते, जे ज्ञान होते, त्या ज्ञानाचा, विचारांचा, संस्कृतीचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात युरोपियन राष्ट्रांनी या आशिया आफ्रिका राष्ट्रामध्ये केलेले आपल्याला दिसले. त्यासोबतच जो महत्वाचा परिणाम झाला तो म्हणजे भौतिक सुधारणा. तर कालपर्यंत आपण बघतो की आशिया आफ्रिकेतील राष्ट्रे अप्रगत, असंस्कृत, मागासलेले, रानटी अशा अवस्थेत होते. परंतु या युरोपियन राष्ट्रांच्या आगमनामुळे, यांच्या साम्राज्यवादी भूमिकेमुळे या राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणात भौतिक सुधारणाही घडून आल्या. तिथे आता रस्ते निर्माण झाले, सडका निर्माण झाल्या, दळणवळणाची साधने आली, रेल्वे आली, पोस्ट आली, कार आली, दवाखान्याच्या सुविधा झाल्या, शैक्षणिक सुविधा निर्माण झाल्या, आरोग्यविषयक सुविधा निर्माण झाल्या. ख्रिश्चन धर्माच्या प्रसाराच्या माध्यमातून या ख्रिश्चन मिशनऱ्यांनी मोठ्या प्रमाणात त्या लोकांना भौतिक सुधारणा देण्याचा वेढा उचलला. आणि याचमुळे आपला दिसून येतो की या लोकांच्या जीवनमानाचा स्तर आहे तो उंचवल्या गेल्याचा काही प्रमाणात दिसून येतो. आणि सर्वात महत्वाचा परिणाम म्हणजे ख्रिश्चन धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. ख्रिश्चन धर्माच्या प्रसारात करताच आपण बघितलं की साम्राज्यवादाची निर्मिती झाली. अनेक दुर्गम अशा प्रदेशामध्ये हे ख्रिश्चन मिशनरी गेले. तेथील लोकांना सुरुवातीला शिक्षण देत असतानाच त्यांनी हळूहळू ख्रिश्चन धर्माचाही त्या ठिकाणी प्रचार प्रसार करणे सुरू केला. आणि त्यामुळे या आशिया आफ्रिका राष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन धर्माचा प्रसार झाल्याचे आपल्याला दिसले. एक महत्वाचा जो वाईट परिणाम या आशिया आफ्रिकेतील वसाहतीवर झाला असेल तो म्हणजे लोकजीवन दरिद्री बनले. आपण बघितलं की या लोकांना जोर जबरदस्तीने काम करण्यास भाग पाडले, फटके मारून त्यांच्याकडून काम करून घेतले, त्यांना त्याचा मोबदला सुद्धा दिला नाही. आणि आपलं राजकीय वर्चस्व निर्माण केल्यामुळे तेथील लोकजीवन अत्यंत दरिद्री बनलं. तर अशा या साम्राज्यवादामुळे वसाहतीतील लोकजीवन अत्यंत दयनीय झाल्याचं आपल्याला दिसून येतं. एक चांगला परिणाम साम्राज्यावर झाला तो म्हणजे आफ्रो आशियातील मध्ये राष्ट्रवादाचा उदय झाला. तर या आशिया आफ्रिका खंडामध्ये जो युरोपियन राष्ट्रांनी साम्राज्यवाद निर्माण केला, जे आपले नवीन नवीन साम्राज्य निर्माण केले, या साम्राज्यवाद निर्माण करत असताना जे अन्याय अत्याचार केले आणि त्यातूनच आपण सर्व एक आहोत, आपण एक राष्ट्र आहोत, आपल्यावर दुसऱ्या राष्ट्रांनी वर्चस्व गाजवत आहे, अशी भावना या आफ्रो आशियन राष्ट्रामध्ये निर्माण झाली. आणि यातूनच पुढे त्यांच्यामध्ये राष्ट्रवादाचा उदय झाल्याचं आपल्याला दिसून येते. आणि या राष्ट्रवादाच्या उदयातून अनेक राष्ट्रे पुढे स्वातंत्र्य झाली. त्यांनी या युरोपियन राष्ट्राविरोधात लढा दिला आणि एक नवीन स्वतंत्र राष्ट्र म्हणून ते पुढे आले. एक पुन्हा एक परिणाम दिसून येतो म्हणजे गटबाजीच्या राजकारणास सुरुवात झाली. आपण बघतो की एकच राष्ट्र आशिया आफ्रिकेतील अनेक प्रदेशावर आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागले. एक प्रदेशावर 3-3, 4-4 युरोपियन राष्ट्र आपलं वर्चस्व सांगू लागले. आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये आपसामध्ये मतभेद, द्वेष, तिरस्कार हे वाढत जाऊन मग शत्रूंचा शत्रुत्व आपला मित्र ही भावना निर्माण होऊ लागली. आणि त्यातूनच मग
गटबाजीला सुरुवात झाली. जर्मनी, ऑस्ट्रिया, तुर्कस्तान यांचा एक गट, तर इंग्लंड, फ्रान्स, रशिया यांचा एक गट, असे पुढे गट निर्माण झाले आणि या गटबाजीतूनच आपण बघतो की पहिलं महायुद्ध घडून आलं. तर अशा या साम्राज्यवादामुळे जगामध्ये महाभयानक विनाशकारी असं पहिलं महायुद्ध 1914 ला सुरू झालं आणि 1918 ला समाप्त झालं. थोडक्यात साम्राज्यवादामुळे काय काय घडलं आपण ते थोडं सारांश बघूया. तर साम्राज्यवाद काय आहे, तर औद्योगिक क्रांतीचं अपत्य आहे. साम्राज्यवादामुळे आफ्रो आशिया खंड पूर्णपणे पारतंत्र्यात गेला. पाश्चात्यांचे वर्चस्व निर्माण झाल्यामुळे या भागात पाश्चात्य संस्कृती, धर्म, राज्य पद्धती, राज्यविषयक कल्पना, तत्वज्ञान, विज्ञान विषयक कल्पनांचा प्रचार व प्रसार झाला. अज्ञानरूपी झोपेत असलेल्या लोकांना साम्राज्यवादाने खडबडून जागे केले व स्वतःला आत्मपरीक्षण करावयास लावले. हे एक महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला या साम्राज्यवादात दिसून येते. त्यामुळे या देशांमध्ये आपण आताच बघितलं, जो परिणाम झाला तो म्हणजे राष्ट्रवादी भावना निर्माण झाली आणि ही भावना निर्माण झाली नाही, पुढे त्याचा विकास झाला आणि संघटित होऊन एक नवीन स्वतंत्र राष्ट्रवादी राष्ट्र निर्माण होण्यास सुरुवात झाली. आणि आपण बघतो की पुढे या आफ्रो आशियाई लोकांनी संघटित होऊन स्वातंत्र्याचे आंदोलन सुरू केले आणि सांगितल्याप्रमाणे त्यांना स्वातंत्र्य सुद्धा त्यांनी आपले मिळवले. तर अशा प्रकारे आपण आज या ठिकाणी साम्राज्यवाद आणि साम्राज्यवादाच्या उदयाची कारणे, त्याचे परिणाम सविस्तर बघितली. तर या ठिकाणी मी इथेच थांबतो. जर तुम्हाला काही प्रश्न असेल, शंका असेल, तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर प्रश्न विचारू शकता. या आपलं एक पूर्ण शिकून झाल्यानंतर आपण या युनिटवर एक ऑनलाईन टेस्ट सुद्धा घेऊया. तर आजच्या या क्लासमध्ये इथेच थांबतो. धन्यवाद. थँक्यू.